जाऊ दे ग, थोडं जाऊ दे ग, जाऊ दे ग. अरे जेम सुरुवात मी नाही केली ना. थांबून तर आता पाहिले जाऊ पाहू जाऊ थोडं झाली गोष्ट आहे का नाही. गाणं तर म्हणू दे मग. चेहरा चेहरा तर तेरी लाली नाही उतरणे को होना. असा त्या मांबो आहे असा दिलदार ना भेटणार तुला शायरी क्षेत्रामध्ये. क्या बात है. शर्यत लगा के बोलता मग. आवाज आवाज तर बोलत नाही पण मी शायरी बोलल्या. हा मी वाईट तर बोलत नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही. माझं कामच असं आहे. समजलं का. वाईट तर बोलणार नाही पण बोलल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणणं आहे माझं. थोडं पाहू दे ग, पाहू दे ग, थोडं जाऊ दे ग, जाऊ दे ग. माझा ज्ञानाचा औजार बरा, माझा ज्ञानाचा औजार बरा. आणि हे सोनू आणि थोडस चुकलं जरा याच्या समोर, थोडस चुकलं जरा मी टाकीन. थोडस चुकलं जरा मी टाकीन. थोडं पाहू दे ग, पाहू दे ग, थोडं जाऊ दे ग, जाऊ दे ग, थोडं पाहू दे ग, पाहू दे ग, थोडं जाऊ दे ग, जाऊ दे ग. माझ्या ज्ञानाचा औजार बरा आणि थोडस चुकलं जरा याच्या समोर होता कामा नये चिडचिड चिडचिडपणा. नाही तर तू तर मी आहे तर मी तर हवं तिथं मग की माझ्या थोडस चुकलं जरा थोडस चुकलं जरा मी टाकीन तुला. नंगा म्हणते छुपा है छुपा रहने दे लोग बैठे तमाम. सोनू भाई छुपा है छुपा रहने दे लोग बैठे तमाम. किया तो मैंने कुछ भी नहीं ऐसे है बदनाम. खुद से लेकर उलझ देने ऐसा है हमारा काम. और देख के बेहोश हो जाएंगे ऐसा स्पेशल है सामान. म्हणजे ज्ञानाचा अवजार. ज्ञानाचा अवजार काय म्हटलं मी. कानाचे पडदे खुले ठेव. तू म्हणे का कान. हा ठीक आहे. तर म्हणे कानाचे पडदे खोलून देतो म्हणे. तू खोलशील तरी कवाय खोलाल त्यावर करून देते का. त्यापाशी इलाज असं त्याकडला तर मला काही हरकत नाही. कारण तू आज थोडं पाहू दे ग, पाहू दे ग. काय पाहू दे. तुझं ज्ञान पाहू दे. थोडं जाऊ दे ग, जाऊ दे. काय जाऊ दे. माझे विचार तुझ्या डोक्यापर्यंत जाऊ दे. माझा ज्ञानाचा अवतार बरा म्हणजे माझ्यापाशी अभ्यास बरा. आणि थोडस जर चुकलं जरा तर मी टाकीन तुला. काय टाकीन. ज्ञानाचा अवजार टाकीन. काय बोललो का जी. पुढच्या फेरावर अन्य तर मला हाटा का चिडते. का भेटते चिडून. काहीच नाही. देणं पुरा राग चिडून. का भेटते तुला लढून. का हसते. सोनूबाई माझी तर माझ्यापेक्षा तुझी पाहायला आली म्हणजे गंमत. पाहिजे पुन्हा तेच म्हणे. हो तुझं म्हणजे मी तर मागच्या वर्षी गेलीच आहे. त्यांना वाटलं असं काहीतरी की नाही रे बा म्हणे. राजूबा म्हणे हे सूरज तुला लगेच पाहिलं असं नाही. सोनू आपल्याला सोनू पाहिजे. आणि राजे म्हणलं ठरवा म्हणलं. गरम काम आहे म्हणलं व्हायचं म्हणलं. शायरी गरम आहे म्हणलं त्यांची वेळी. ठरवायचे म्हटलं तर ठीक आहे म्हणे. तर आता पाहू तुझी पाहण्यासाठी आले लोक आणि तुला दाखवायचं काम आहे. आणि म्हणून माझ्यासमोर काही म्हणणार काय. जमले हे गावात ग. तुझी पाहण्यासाठी लोक जमले हे गावात ग.
एकावरती एक टाकतो सापडली डावात ग एकावरती एक टाकतो सापडली डावात ग आता रस्ता तुझ्या धरीन तुझी इच्छा पूर्ण करीन आता रस्ता तुझ्या धरीन तुझी इच्छा पूर्ण करीन कुठला वाघाचा हा गुरुगुरा आणि हे सोनू आणि थोडस चुकलं जरा हे थोडस चुकलं जरा हे थोडस चुकलं जरा मी टाकीन तुरा कोणी म्हणते शुगर झालं कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल आणि चारण्याचे विटामिन नाही ते टमाटर भरून दिसते लाल मी विचारतो खुल्लम खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का आणि जे पंक्तीच्या जेवणाला मजा होती जे बफीच्या पंक्तीच्या जेवणाला मजा होती ते बफीच्या जेवणाला येते का लग्नासाठी नवरदेव विचार तमतम करते आणि वेळ येऊ द्या तर ते नवरी मागच्या दरवाजातून उठून पडते तर माझे लोक का म्हणते आमच्याच का तर गावगावच्या पोरी पडून चालल्या आणि मला हे सांगा बंधूंनो सावित्रीबाईने शाळा काय याच्यासाठी काढल्या याच्यासाठी नाही काढल्या पण तुला हिले म्हणलं 1500 रुपये भेटते हो तू काम झुरते म्हणते नाही तर झुरून आता मरू तुला 1500 भेटते तर आम्हाला काही नाही वाटत का जी आम्हाला म्हण नाही आहे का नाही जी आता त्या हसून राहिल्या कारण की त्यांना 1500 भेटते आम्हाला कोणी कुत्र विचारून नाही राहिले इथं हा तर मला म्हणते पाय आता बोलायची भाषा पा तर म्हणजे तू बाईच्या जन्माला कावना गेले ए सोनू हे 1500 घेण्यापेक्षा भाऊ नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या म्हणतील जाऊ नको सती नवऱ्याच्या अंग तुझे अग्नीत जळतील झाली जरी काही रामाची तर लोक पुत्र मोहाची उदाहरण सांगतील आणि झाली जरी सीता रामाची तर रावणासारखे पडून देतील या 1500 पेक्षा काय हो रणभूमीवरची झलकारी बरं तुझं आणि होऊन जिजाई शिवबाची आपल्या शिवबाला जगाव होऊन सावित्री शिक्षणाला दे आकार आणि होऊन भीमाची रमा या बहुजनाचे स्वप्न साकार कारण असं का म्हणतो का जो जो मोठा झाला पृथ्वीवर त्याला कोणा ना कोणाचा आधार आहे आणि तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधू नसते हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे शिल्पकार आहे आमच्या मनात आधार नाही का पण आमची मन आहे तुला 1500 भेटते आम्हाला काय नाही भेटते आम्हाला असं वाटत का काय तू म्हणते बाईच्या जन्मात आहे हो त्या 1500 हे काम करू आणि इकडले आलू पण सिलन मग हे वाले शायरीचे ते काम तर मला बंदर महिने जिथे तिथं चाल आणि हेवारा बोकी म्हणते आमचीच लाल नाव सोनूबाईना हाती कतलाचा वाडा जाऊ द्या असं होईल का असं नाही होईल मी म्हणतो हो हो नाही नाही म्हणते मी म्हणतो हो हो नाही नाही म्हणते हिच्या सोबत माझं काम चांगलं जमते हिच्या सोबत माझं काम चांगलं बनते मनामध्ये ठेवू नको राग सोनू अरे मनामध्ये ठेवू नको राग आणि चांगल्यानं काम करू मनामध्ये ठेवू नको राग सोनू चांगल्यानं काम करू मनामध्ये ठेवू नको राग सोनू चांगल्यानं काम करू लाग अरे मनामध्ये ठेवू नको राग सोनू चांगल्यानं काम करू मॅडम साहेबा मी हो म्हणतो तू नाही म्हणते मी हो म्हणतो तू नाही म्हणते
काय मी माझ्या प्रश्नाचं उत्तर होय म्हणतो तू नाही म्हणते. हिच्या सोबत माझं काम चांगलं जपते म्हणजे शाहिरी. असं मनामध्ये ठेवू नको राग ग सोनू, चांगल्यानं काम करू लाग. काम म्हणजे काय आहे आपलं? काय काय आहे? काय आपली शायरी आहे, बरोबर आहे. होय. आणि तुला चांगल्यानं करा लागल, तुला जमन ना. आहे ना हो, घेऊन घेत आहे चिकण्याची चिकण्याची त्या चिकण्या लोकांना रास आहे. समजलं का? क्योंकि राम युग में मिला दूध, कृष्ण युग में मिला घी, और ये राजू भाव के युग में मिली चाय तो तू फूक फूक के पी. सुस्ती नको करू. तुला काळी लागल सध्या, दुधाची लागल तर दुधाची द्या, सुस्ती नाही करायची. आणि तू कधी समोरच्या ठेराले चिल्ली आलेले नाही लावून किल्ली तर नाव सुद्धा नकला आपला विचार करून घेतो, लक्षात ठेवतो. मग मी ते बोल भारी केस काम आहे माझं, मला लक्षात ठेवतो. कारण की पुराणे लोक सांगत होते काय? लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. पण आजकालच्या पोट्याला पोरगी नाही भेटत, हेच मोठी कहाणी आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं, अबे त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाला प्रश्न विचारा, तुला आपल्या 2 हातावर का ताजमहल उभं केलं. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आणि आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या गावच्या पोट्याला कडक करावड पाडल्या. पण 30-30 वर्षाचे होऊन जाते, लग्नाचा पत्ता नाही. तर शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्या, शेतीचं महत्व द्या, जगाला कळवा, नाही तर लवकर एक अभियान चालू होईल, याची पळवा नाही तर मग त्याची पळवा. हे सामाजिक शेर काही देशील का 2-3 का? बस पाकडणं तुम्ही लाकड 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 हे चालू नाही का? लाकड पाकड लाकड पाकड लाकड पाकड, समजली का? लक्षात ठेव. कारण की करून घे विचार, स्पेशल आहे उद्या, आणि त्याला लावली धार मग ज्ञानाच्या. आणि म्हणून माझं मास्टर हो गाणे प्याना आपण वापस आपले हो, आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणा. मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही. भाऊ, मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही. आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही. वयाला जरी लहान आपण विनंती कोणाची मोडत नाही. आणि एक वेळा कधी झालं नागरा उभा तर चिखला गेल्याशिवाय सोडत नाही. चिखला गेल्या सोडत नाही. अज्ञानाच्या शेती म्हणजे माझ्या ज्ञानाचा सागर आहे, नागर आहे. आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे, शाहिरी मोलाची आहे, शाहीर झाला नग, बेड्यातली धारावा आहे इतिहासाचा पन्ना ग, डोळ्यातली धारावा आहे इतिहासाचा पन्ना ग. झाला शाहिरीचा लाला, जिवंत ठेवली हे कला, आणि गुरु ब्रह्माचा त्याला मुजरा. अण्णाभाऊ साठे ही न्याय व्यवस्था कायकांची रखेल झाली, हे संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी आपल्या न्याय व्यवस्था मांडू पुन्हा पुढे, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली, रंगीन झाली. ते नारा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. अशी काही शायरी दाखव बाई, नाही तर मी करतो पाकड पाकडणं, तुले लावतो लाकड, आणि बोल पंचमुखी गिरजा पार्वती हर बोला. आणि चैरा नको मारू ग, तुझ्या डोळ्याले येईल पाणी, आणि डोळ्याले येईल पाणी, न जनता तुझी आहे दिवाणी, जनता तुझी ग दिवाणी, जनता तुझी ग दिवाणी. आणि सोनूबाई ग सोनूबाई ग जनता तुझी ग दिवाणी, सोनूबाई ग सोनूबाई ग जनता तुझी ग दिवाणी. जनता तुझी ग दिवाणी, जनता तुझी ग दिवाणी. आणि सोनूबाई ग काय
कशी हसून राहिली मग फेरावरती बाई अन सोनबाई ग सोनबाई ग गंगापुरी ग दिवाळी सोनबाई ग सोनबाई ग गंगापुरी ग दिवाळी झाला शाहिरीचा लाला जिवंत ठेवली हे कला आणि गुरु ब्रह्माचा त्याला मुजरा पण थोडस चुकलं जरा किती किती कोणकोणत्या फेवरना मला माहिती आहे ना राजू भाऊ गिजू सब चालते तुम्ही बी लावून टाका झाला शाहिरीचा लाला जिवंत ठेवली हे कला आणि गुरु ब्रह्माचा त्याला मुजरा ए सोनूबाई आणि थोडस चुकलं जरा जरा थोडस चुकलं जरा मी टाकेन अर्धा घंट्यामध्ये बिलकुल टकाटक काम केलं हो इथे माझा नाव समाप्त झाला प्रतिस्पर्धी शायरा आणि तुम्ही बी घडी सारखा न्याय द्यायचा हा इथे माझा नाव समाप्त झाला प्रतिस्पर्धी शायरा सोनूबाई गायधने समोर आपल्या कार्यक्रमाने मजा येईल 100% आणि नाही कधी तर आम्ही पैसे नाही घेईन याची काळजी करा तुम्ही तर सन्मान्य